रात्री अचानक निरोप दिला आणि आपण सर्वजण या ठिकाणी तात्काळ या ठिकाणी टायमिंगला आले. मलाच उशीर झाला, पण आमच्या विनंतीला मान देऊन आपण सर्वजण आलात, याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचा आभारी. आज पत्रकार परिषद घ्यायचं कारण एवढंच आहे की मी गेल्या 39 वर्ष शिवसेनेमध्ये काम करत असताना अनेक लोकसभा झाल्या, अनेक विधानसभा झाल्या. बीड जिल्ह्यातल्या 6 मतदारसंघामध्ये अनेक जणांना आमदार केलं, अनेक जणांना खासदार केलं. त्यांच्या विजयामध्ये माझा शिवसेनेचा खारीचा वाटा त्या ठिकाणी होता. 2006 पासून ते आजपर्यंत मी जिल्हा प्रमुख म्हणून या बीड जिल्ह्यामध्ये काम केलं. मग शेतकऱ्यांसाठी आंदोलन असेल, शेतकऱ्याला मदत असेल, माझ्या माता भगिनींना ज्या ज्या ठिकाणी अडचणी आल्या त्यांच्यासाठी रस्त्यावर उतरायचं काम, त्यांना मदत करायचं काम, विद्यार्थ्यांसाठी अडचणी आल्या त्यासाठी रस्ता रोको करा, आंदोलन करा, त्यांना कुठं मदत करा. अशा अनेक माझ्या 39 वर्षाच्या प्रवासामध्ये अनेक कार्यक्रम मी या ठिकाणी घेतले. मग दुष्काळ पडल्यानंतर मुलींचे लग्न, 101 मुलीचे लग्न लावले. 1000 शेतकऱ्यांना 10,000 प्रमाणे 1 कोटीचे वाटप आपण या ठिकाणी केले. दिवाळीच्या किराणा माल वाटप त्यावेळेस परिस्थिती बिकट होती, त्यावेळेस अशा अनेक वेळेस अनेक वेगळ्या वेगळ्या माध्यमातून आपण कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केले. सांगायचं म्हणलं तर अनेक अर्धा तास 1 घंटा ती जाईल मी जे काय काय केलं, पण तुम्हाला सगळ्याला माहिती आहे. म्हणून 9 मध्ये माझ्यावर अन्याय झाला. 9 मध्ये रात्री 2 वाजता यादीमध्ये माझं उमेदवार म्हणून नाव डिक्लेअर झालं होतं. चॅनलला, आपल्या चॅनलला आलं. मला आपल्याच काही मित्रांचे फोन आले की तुमचं नाव यादीत आलंय आणि आपण काय काय कार्यक्रम घेतलेत, काय काय मोर्चे घेतले, देता की जाता ह्याच्या सीड्या पाठवा. आणि आम्ही सीड्या सुद्धा त्यांना पाठवल्या आणि सकाळी 6 वाजता माझं नाव त्या यादीत टीव्हीवर दिसलंच नाही. तरी आपण त्या ठिकाणी नाराज झालो नाही, प्रामाणिकपणे पुन्हा पक्षाचं काम केलं. त्यानंतर 14 मध्ये अचानक युती तुटली, मला उभा राहा म्हणून सांगितलं. त्यावेळेस मी प्रामाणिकपणे 2 दिवसाच्या आत 6 मतदारसंघामध्ये उमेदवार केले. 6 मध्ये एक ठिकाणी देऊ नका म्हणले, पंकजाताईच्या विरोधात उद्धव ठाकरेंनी सांगितलं देऊ नका, आणि 5 मतदारसंघात उमेदवार केले. तो बी आम्ही अचानक निर्णय आम्हाला दिलेला तो मान्य करून आम्ही लढलो. 40,000 मतदान त्या ठिकाणी, 38,000 आम्ही मतदान घेतलं. त्यानंतर आपण आता उमेदवार पक्षाचे आहेत म्हणून कामाला 19 मध्ये लागलो आणि विधानसभेच्या 6 महिने आधी क्षीरसागरांनी पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला आणि आमच्या बोकांडी बसायचं काम केलं. त्यावेळेस उद्धव ठाकरेंनी सांगितलं मला बोलून, जयदत्त क्षीरसागर, मी आणि उद्धव ठाकरे, की म्हणले जयदत्त क्षीरसागरचं काम करा, आम्ही बाळासाहेबांचे सैनिक आहेत. मी म्हणलं जयदत्त क्षीरसागरचं आम्ही काम नाही करणार, आम्ही धनुष्यबाणाचं काम करणार. म्हणून त्यावेळेस 19 मध्ये तुम्ही आम्ही सगळ्यांनी बघितलं असेल, मी प्रामाणिक त्या ठिकाणी काम केलं. त्यांच्या नशिबाने ते पडले. त्यानंतर त्यांची हकालपट्टी माझ्याच हातून तुमच्याच पत्रकार परिषदेमध्ये मी त्या ठिकाणी केली होती. त्यानंतर 24 ची तयारी मी त्या ठिकाणी केली आणि कार्यक्रम घेत असताना रात्रंदिवस मतदारसंघामध्ये मी फिरत होतो. आणि त्यानंतर होऊ द्या चर्चा म्हणून हा एक कार्यक्रम माझ्याकडे आला आणि त्यावेळेस मनोज दादा जरांगे पाटलांचं आंदोलन तीव्र होतं. गावागावामध्ये येऊन देत नव्हते, बोर्ड लावलेले होते. म्हणून मी उद्धव ठाकरेंना एक पत्र पाठवलं की होऊ द्या चर्चा, ही आपण थांबवली पाहिजे. आपलं वातावरण ग्रामीण भागामध्ये चांगलं आहे, आपल्या पाठीमाग मराठा समाज सुद्धा आपल्या पाठीमागे खंबीरपणे उभा आहे आणि होऊ द्या चर्चा जर आपण त्या ठिकाणी घेऊन गेलो तर त्या ठिकाणी त्यांची नाराजी आपल्यावर होईल, कार्यक्रम आपले होऊन देणार नाहीत. मग असं एक महाराष्ट्रामध्ये सगळीकडे होऊ द्या चर्चा ही थांबली पाहिजे.
2-3 महिन्यांनी आपण चालू करू असं पत्र पाठवल्यानंतर 2 दिवसानंतर सचिवांचा फोन आला. म्हणजे महाराष्ट्रात सगळीकडे कार्यक्रम होत आहेत आणि बीड जिल्ह्यातच का होत नाही. म्हणलं बीड जिल्हा आणि जालना जिल्हा मराठा आरक्षणामध्ये जोर जास्त धरलेला आहे, प्रत्येक गावागावात तणाव आहे असं सांगितल्यानंतर 15 दिवसांनी माझं जिल्हा प्रमुख पद गेलं. त्यानंतर जरांगे पाटला बरोबर मी 2-3 महिने काम केलं आणि नंतर आमच्या पदाधिकाऱ्यांनी आम्ही सगळ्यांनी ठरवलं आता इथून पुढे आपल्याला अपक्ष लढायचं. मग अपक्ष लढत असताना 8-10 दिवसानंतर काही जाणकार मित्र तुमच्यासारखे मला भेटले की म्हणजे 1-1.5 वर्षाचा प्रवास तुम्हाला या ठिकाणी अपक्ष म्हणून करायचा आहे, आपण लढायला जातोय आणि तलवारच नाही अशी गोष्ट त्या ठिकाणी होईल, म्हणून आपण सत्तेमधल्या पक्षाचा कुठलाही पक्ष चॉईस करा. पण मी बाळासाहेबांचा सैनिक अनेक वर्षापासून 86-87 पासून काम केलं. पर्याय म्हणून पुन्हा मी शिवसेनाच निवडली आणि 9 जानेवारीला शिंदे साहेबाकडे प्रवेश केला. प्रवेश 2-3च अटीवर केला की जागा सुटल नाही सुटल मी या ठिकाणी लढणार आहे. दुसरी अट माझ्या मतदारसंघामध्ये विकासाच्या माध्यमातून फंड टाकावा आणि तिसरी मागणी केली ती मी 24 घंटे जरांगे पाटला बरोबर काम करणार आहे. या तिन्ही मागण्या माझ्या त्यांनी यस म्हणल्या आणि जर तुम्हाला मान्य नसेल तर मी 2-3 महिन्यांनी प्रवेश करतो असं मी त्यांना त्या ठिकाणी सांगितलं. नंतर ते म्हणले आम्हाला काही अडचण नाही आणि 90 पासून जागा आपल्याकडे, ही जागा आपल्यालाच राहील असं त्यांनी सांगितलं. आम्ही जागा सोडणार नाही. तरी मी म्हणलं जर सुटली नाही तर मी या ठिकाणी लढणार आहे. म्हणून त्या ठिकाणी प्रवेश आम्ही 9 जानेवारीला सगळ्यांनी केला. शाखा प्रमुखापासून तर माझ्यापर्यंत सगळे माझ्याबरोबर 537 गाड्या घेऊन आपण त्या ठिकाणी प्रवेश केला. म्हणून वारंवार इतक्या वर्षाच्या प्रवासामध्ये रात्री 2:30 वाजता ती जागा सुटली आणि नंतर त्या ठिकाणी अपक्ष म्हणून मी या ठिकाणी उमेदवारी भरली आणि सुरुवात जी झाली आणि आता अनेक वेळेस मला या बीडच्या राजकारणातले सगळ्या पक्ष एकत्र येऊन मला टार्गेट केलं. का केलं या प्रश्नाचं उत्तर मला आजपर्यंत नाही. मी आजपर्यंत काम केलंय, तुम्ही मला बघितलंय, जनतेने बघितलंय. मी केलं तर लोकांचं चांगलंच केलं, वाईट कोणाचं मी करत नाही. ह्या पद्धतीने मी या ठिकाणी वाटतो आणि माझ्या घरात मी ग्रामपंचायत सदस्य सुद्धा आज नाही, पण 39 वर्ष त्याच मानाने त्याच तोलाने मी या ठिकाणी राहिलोय. 39 वर्षाचा प्रवास म्हणजे साधा प्रवास नाही. तरी जनता माझ्यावर, तुम्ही सर्वजण माझ्या त्याच पद्धतीने प्रेम माझ्याकडे काही असो नसो तुम्ही केलेलं आहे. म्हणून एक निश्चय आज मी केलाय की इथून पुढे कुठल्याही पक्षामध्ये जायचं नाही. उद्या आमदार तर होणारच आहे, पण आमदार झाल्याशिवाय मी कुठल्याही पक्षात जाणार नाही. कुठल्या आज मला इथून पुढे एकच ठरवलंय, इथून पुढे माझा पक्ष, माझ्या मतदारसंघातली जनता आणि दुसरा जरांगे पाटील हे एकच पक्ष माझा राहणार आहे. म्हणून त्यासाठी तुम्हाला या ठिकाणी बोलवलंय. आज जिल्हा प्रमुखाचा मी या ठिकाणी राजीनामा देऊन शिवसेनेला जय महाराष्ट्र या ठिकाणी करतोय. त्यासाठी तुम्हाला या ठिकाणी बोलवलंय. माझा इतिहास मी थोडक्यात तुम्हाला सांगितला. म्हणून आज इथून पुढं कुठल्याही पक्षामध्ये मी जाणार नाही आणि आज शिवसेनेचा जय महाराष्ट्र करून शिवसेना सोडून पदाचा राजीनामा या ठिकाणी मी दिलाय असं तुमच्या माध्यमातून जाहीर करतो. आता तुम्हाला काय विचारायचं? नेहमीप्रमाणे तुमच्याकडे आता नेहमी 9, 14, 19 आणि 24 मॅनेज कशासाठी झालो हा प्रश्न आहे. 9 मध्ये मी लढलो नाही, 14 मध्ये युती झाली त्यावेळेस लढलो, 19 ला लढलो नाही आणि 24 ला मी तर आता तुमच्या समोर आहे. मग मॅनेज व्हायचं कारण काय आणि कोण करताय? एक तर अफवा अशी आली, मला वकील साहेब आमचे घोलप वकील म्हणून आहेत, ते म्हणले अशी चर्चा आहे म्हणले की जयदत्त अण्णांनी तुम्हाला शब्द दिला की तुमच्या मुलाला नोकरीला घेतो म्हणून तुम्ही थांबले. आता वकील साहेबांना म्हणलं तुम्ही ऐकून तरी त्या माणसाचं का घेतलं? त्याला देऊन लाख रुपये महिना देते, 1.5 देते. माझ्याकडे 25 लोक आहेत, जे 25,000 आहे, 10,000 आहे, 15,000 आहे. म्हणजे असे अपवाद वारंवार करतायत. आणि आजपर्यंत तुम्हाला सांगतो
क्षीरसागराने राजकारण केलं, अफवा पसरल्या. हे माझ्या बाबतीत नाही, अनेक आहेत असे. अनेक जणांच्या बाबतीमध्ये ते करतात. खरे तर खोटारडे क्षीरसागर आहेत. सगळ्या जिल्ह्याला, महाराष्ट्राला, बीड मतदारसंघातल्या लोकांना दाखवलं की आमचे सगळ्याचे भांडणे. आणि हे प्लॅन विधानसभेच्या 2 वर्षापूर्वी ते प्लॅन तयार केलं. प्रत्येक वेळेस वेगळा प्लॅन असतो. ह्या वेळेस भांडणाचा प्लॅन केला. एकाने इकडे राहायचं, दुसऱ्याने तिकडे राहायचं, एकाने मुंबईला राहायचं. आणि आता ज्यावेळेस तिन्ही क्षीरसागर आले त्यावेळेस पुतण्यांसाठी फॉर्म काढून घेतला, पुन्हा दाखवून दिलं की आम्ही एकच आहेत. आणि सगळ्या जनतेला माहित झालं. आता 4 दिवसाच्या कालावधीमध्ये बघा तुम्ही की कोण पुढे जात आहे दोघांमध्ये. जो पुढे जाईल हे दोन्ही क्षीरसागर त्याच्या मागे राहणार. आणि हे जनतेने ओळखलंय. मी आता जवळजवळ 100च्या पुढे गाव माझे झाले फिरायचे. प्रत्येक गावामध्ये एकच नारा आहे, क्षीरसागर मुक्त मतदारसंघ करायचा. हे मी नाही, मी तर विरोधक आहे, मी तर उमेदवार आहे, पण जनतेने ठरवलंय. तुम्ही ग्रामीण भागात फिरून बघा त्यांच्याबद्दल त्यांचे मत काय. सर्व उमेदवारांना अर्ज मागेल अशी विनंती केली. मात्र बीडमध्ये बीडमध्ये असं आहे की आपल्यासाठी आणखी 2 उमेदवार रिंगणामध्ये उभे आहेत. नेमकं काय आपण बीड बीड जिल्हा आणि जालना जिल्हा त्यांनी बोलून घेतलं. आम्ही 17 जणांनी फॉर्म भरले होते त्या ठिकाणी. 17 जणांनी फॉर्म भरले. त्यामध्ये आम्ही त्या ठिकाणी आमची मीटिंग त्यांनी जालना आणि बीडची स्पेशल बोलवली. त्या ठिकाणी त्यांनी आम्हाला सांगितलं आपल्याला लढायचं नाही. मग आम्ही 17 जणांनी आमची उमेदवार जी यादी केली त्याच्या पुढे सह्या केल्या. त्याच्यावर लिहिलं की कुणीही एक उमेदवार तुम्ही द्या, आम्ही 16 जण मान्य करू, असं ठरलं. दुसरा मुद्दा आम्ही त्या ठिकाणी 17 जणांच्या वतीने दिला की क्षीरसागर मुक्त मतदारसंघ आम्हाला करायचा आणि आम्ही सगळे एक आहेत. तुम्ही कुणाला द्या, आम्ही नाराज होणार नाही. आणि त्यानंतर त्यांना आम्ही ते निवेदन त्या ठिकाणी दिलं. पण दादानी ठरवलं आपल्याला लढायचं नाही आणि आमची मीटिंग बोलवली. मग त्यावेळेस आम्ही मीटिंग मध्ये रमेश आडसकर होते, मी होतो, अजून अनेक जण होते की आम्ही वर्षानुवर्ष 39 वर्षापासून 2009 पासून मी लढतोय, हे लढतोय. तर मग त्यावेळेस त्यांनी म्हणले तुम्हाला फॉर्म जे भरले ते काढा आणि ज्याला लढायचं ते लढा. मग आम्ही आमची खंत त्या ठिकाणी व्यक्त केली की आमचा इतक्या दिवसाचा प्रवास आहे, मग आम्ही काय करायचं. ते म्हणले असे काही विषय असतील तर त्यांनी भरला तरी माझी काय हरकत नाही, कारण ते कोणाला हे करणार नाही. नाही आज आहेत, शांत आहेत ते सगळे. माझ्या बरोबर नवले साहेब फिरते. काही जण आता 17 जण जे आलो तर हे वेगवेगळ्या पक्षातले आलो. पाटलांनी डायरेक्ट उमेदवार जाहीर केला असता हे सगळे उघडे आले असते. पण प्रॉब्लेम असा आहे की प्रत्येकाला पक्ष, पाटलांनी लढायचं नाही म्हणल्यानंतर ते आपल्या आपल्या पद्धतीनं सगळे आम्ही आमच्या पद्धतीने काम. नवले साहेबांनी काही उमेदवार माझ्या बरोबर आहेत. क्षीरसागरांच्या व्यतिरिक्त 4 जण चांगले राहण्यामध्ये आहेत. कसं शक्य त्यांना मुक्त करणं? नाही नाही, क्षीरसागर मुक्त. आज या ठिकाणची परिस्थिती बघा तुम्ही, ग्रामीण भागामध्ये जा, तुम्ही विचारा त्या ठिकाणी काय परिस्थिती. आज या ठिकाणी मी 39 वर्ष झालं काम करतो. मी 2 दिवसात अचानक उभा राहून 40,000 मतदान घेतलं. त्याच्यानंतर मी या मतदारसंघातला नवीन आहे. मी गाडीतून उतरलं तेव्हा दादा आले, हे एवढी ओळख त्यांनी माझी निर्माण केली. आणि त्या ठिकाणी आज शिवसेनेचा म्हणून मी काम करत गेलो तर एक 40,000चा वर्ग या ठिकाणी होता. आणि शाखा प्रमुख पासून तर सगळे माझ्यापर्यंत आज सगळे पदाधिकारी, कुणी थांबलेलं नाही. आज मी सगळ्याचा विचार घेऊनच मी निर्णय घेतला आणि सगळे कामाला लागलेले. म्हणून या ठिकाणचा विजय आता मला पक्षाने, सगळ्या नेत्यांनी मला सोडून दिलेलं आहे आणि मी पक्षाला सोडले. म्हणून आता माझा इथून पुढे पक्ष, जनता, जनार्दन आणि जरांगे पाटील हेच मी माझं ठरवलेलं आहे. म्हणून जनताच मला न्याय देईल. आता ह्यांच्याकडून कोणाकडून अपेक्षा राहिलेली नाही. आता फक्त जनतेकडून अजून मी अपील फक्त तेच करतोय. 39 वर्षाचा प्रवास मला तुम्ही थांबवताना आशीर्वाद देताल हेच मी अपील करतोय. आणि 100% मला त्या ठिकाणी माझ्या पाठीमागे जनता उभा राहील.
माझ्या बरोबरची जी आम्ही प्रवेश केलेली सगळी टीम होती, ती टीम पूर्ण आम्ही माझ्या बरोबर आहे. दादा क्षीरसागर मुक्त गडिला करायचा ही चर्चा तर गेल्या 10-15 वर्षापासून या तुमच्या सोबत आहे क्षीरसागर मुक्त मतदारसंघ करायचं म्हणून ते गेल्या वर्षी क्षीरसागराच्या नावावर होते त्याला काय म्हणतात नाही नाही, गेल्या वेळेसची पोझिशन अशी होती की दोनच उमेदवार आले, दोन्ही क्षीरसागर आले, पर्यायच नव्हता. त्यामुळं मी पक्ष म्हणून त्यांचं काम केलं. नवले साहेबांनी संदीप क्षीरसागरचं केलं. मग तिथं असं झालं की बाबा मोठा आणायचा का लहानायचा दगड का वीट, पर्याय तिसरा नव्हता ना. त्यामुळे आता ते आपल्या आपल्या पद्धतीनं आणि बऱ्याच जणांनी ठरविलं की ह्यांच्या बरोबर जे माजी आमदार आहेत ते सगळे संदीप क्षीरसागर बरोबर काम केलं. आम्ही पक्ष म्हणून पक्षाचं काम केलं. पण त्या ठिकाणी त्यांच्या राजनीती काय असतील किंवा ह्याला आणल्यानंतर पुन्हा आपल्याला अवघड जाणार नाही, कमी करता येईल, अशा आपल्या आपल्या पॉलिसी वेगळ्या वेगळ्या होत्या. म्हणून दोन क्षीरसागर होते आणि पर्यायच नव्हता. त्यामुळे काही विषय नाही. आता पर्याय आहेत. दादा 2019 ला तुमचा उमेदवारी क्षीरसागरमुळे गेली आणि आजची उमेदवारी तुमची क्षीरसागरमुळे आता पुढचा जे direct, तुम्हाला पुढे जायचं आहे क्षीरसागर मुक्त करायचं आहे त्यासाठी पुन्हा तुमच्या समोर दोन direct उभा आहे, एक ज्योतिताई मेटेचा आणि मागच्या निवडणुकीमध्ये तुम्ही दोघांनी क्षीरसागरचं काम केलं, नवले साहेबांनी क्षीरसागरचं काम केलं, दोघातून कुणीतरी एक क्षीरसागर आणलं, आज ते दोन लोक पुन्हा क्षीरसागर आणण्यासाठी तर उभा राहिला. हे बघा, लोकशाहीमध्ये प्रत्येकाला उभा राहायचा अधिकार आहे आणि कोण कशासाठी उभा राहिले हे जनतेला 100% माहित झालं. कारण की प्रत्येकाचा प्रवास आता तुम्ही लोकसभेपासून विधानसभेपर्यंत बघा. आपण समजू शकलो असतो किंवा पक्षाने उभा केलं, पण त्या पक्षाला मतदान कोणतं मराठा मुस्लिम मतदान आहे आणि हे उभा करू शकत नाही. हे कुणी केलंय, काय केलंय, आणि लोकशाहीच्या माध्यमातून प्रत्येक जण आपल्या आपल्या पद्धतीने लढत असतो. पण आज ग्रामीण भागामध्ये मी जेवढे गाव केले त्या ठिकाणी हे प्रश्न मी त्या ठिकाणी उपस्थित केले. एकच उमेदवार पक्का हे करा, आणि मी या ठिकाणी माझं स्पष्ट त्या ठिकाणी मी बोललो. म्हणून ग्रामीण भागातल्या आता तुम्हाला वाटतं तसं डिवायडेशन त्या ठिकाणी होणार नाही. असं बी समजा मराठा समाजाचा 1,55,000 1,10,000 मतदान झालं तर त्यामध्ये 25,000 डिवायडेशन होईल, पण जास्त होणार नाही. म्हणून त्या ठिकाणी आज जरांगे पाटलांचा निर्णय अजून काही नाहीये, त्यांनी अजून काही सांगितलं नाहीये. पण येणाऱ्या काही काळामध्ये त्यांना निर्णय घ्यावा लागेल, कारण बीड आक्रमक आहे, जालना आक्रमक आहे, आणि त्यांच्या हिशोबाने त्यांनी निर्णय घ्यावा अशी आमची सगळ्याची इच्छा आहे. पण शेवटी त्यांचा निर्णय त्यांच्याकडेच राहणार आहे. पण या ठिकाणी काम करत असताना अनिल जगतापनी काय काय केलंय, राजकीय जीवनामध्ये केलं असेल किंवा मराठा आरक्षण मध्ये केलं असेल, हे समाज, इथली जनता सगळं बघते. त्यामुळे त्या हिशोबाने आणि मी विनंती बी केली उमेदवारांना किंवा माझा 39 वर्षाचा प्रवास आहे, मला तुम्ही आशीर्वाद द्यावा, तुम्ही सगळे मिळून माझ्या उभा राहावा, अशी त्यांना सुद्धा मी विनंती केलेली. म्हणून ते म्हणले नाही माझा प्रवास आहे, मी म्हणून 24 वर्ष तुमच्याकडे आमदारकी राहिली, माझ्याकडे साधा ग्रामपंचायत सदस्य मी झालेला नाही, आणि मी विधानसभेत माझं लक्ष आहे. म्हणून विनंती बी मी केली अनेक जणांना. आता उरलेले 2-3 तुमचे प्रतिस्पर्धी आहेत, त्यांना विनंती करणार आहात का ते एकत्र येऊ शकतात का? नाही नाही, काल आम्ही सगळ्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली, त्यावेळेस आम्ही चर्चा केली. मी म्हणलं जयदत्त क्षीरसागर यांना मी विनंती करणार आहे की माझं तुम्ही काम करा म्हणून. कारण 19 मध्ये प्रामाणिकपणे मी त्यांचं काम केलं, तर त्यांच्या नशिबीने त्यांचा पराभव झाला. माझ्या तळागाळातल्या प्रत्येक शिवसैनिकांनी काम केलं. मग आज त्या कामाची, आम्ही केलेल्या कामाची पावती म्हणून तुम्ही आम्हाला मदत करावी, आमच्या मागे उभा राहावं, अशी विनंती आम्ही करणार आहे. आपली भूमिका जाहीर करणार आहे, पण ते अगोदर आपण भेटणार आहे का? 2 वाजता ती आपली भूमिका जाहीर करणार. आता आपली पत्रकार परिषद झाल्यानंतर फोन लावून विचारतो आम्ही त्यांना. एकट्या मराठा समाजाच्या जीवावर आमदार होता असं वाटतं का तुम्हाला? कोण म्हणलं? मी केव्हा म्हणलो? नाही, आपण फक्त जरांगे पाटील हाच पक्ष, जरांगे पाटील हे फक्त मराठ्यांचे नेते नाही नाही, असा मेसेज समाजामध्ये आहे आणि त्यामुळे दुखळी मारलेली आहे समाजात आता. बरोबर आहे. मग अशा परिस्थितीत आपण फक्त जरांगे पाटील हा माझा पक्ष आणि मी अपक्ष,
माझं इतर समाजाची आपल्याला गरज नाहीये का सध्याच्या सिच्युएशन मध्ये? नाही 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 मी आता 39 वर्ष काम केलं सर. त्यावेळेस सगळ्या समाजाला धरून आणि आज मी माझे पदाधिकारी तुम्ही बघा ना कोण आहे. आज रात्रंदिवस झटणारे. पण या ठिकाणी 39 वर्षाच्या प्रवासामध्ये मी इतक्या वर्ष पक्षाचं प्रामाणिक काम केलं, प्रत्येकाला साथ दिली. मग माझ्या वेळेस 3 वेळेस जर अशा घटना होत असतील तर मी का कुठल्या पक्षात राहावं, कुठल्या पक्षात जावं? म्हणून एक ध्येय. आता आपण आपले देवस्थान तर भरपूर आहेत, पण एक देव आपण धरतो, एकच देवाला मानतो. त्या पद्धतीने आपण कुणीतरी एक गॉडफादर असावा. आणि आजच्या ह्याच्यामध्ये जरांगे पाटील गॉडफादर केले तर काय वाईट काय आहे त्याच्यामध्ये? आणि ते थोडंच फक्त मराठा आणि बाकी इतर समाजाला टार्गेट केलं त्यांनी. ते जातीवाद थोडा ते केलाय त्यांनी. त्या हिशोबाने आम्ही आजच्या या ठिकाणी आता दुसरं पक्षातच नाही जायचं, तर आपल्याला एक साथ कोणाची खंबीर राहावी, खांद्याला खांदा देऊन आपण त्या ठिकाणी काम करावं. त्यासाठी आपण तो निर्णय घेतलेला आहे. एकनाथ शिंदेनी तुमची फसवणूक केली असं तुम्हाला वाटतं का? जरा स्पष्ट सांगा की एकनाथ शिंदे तुम्हाला झुंबत ठेवलं. अहो, उद्धव ठाकरेंनी 2 वेळेस फसवणूक केली, शिंदे साहेबांनी 1 वेळेस केली आणि आपल्या जिल्ह्यातल्या ज्या महायुतीतल्या सगळ्या नेत्यांनी फसवणूक केली माझी. म्हणून तर या निर्णयावर आलोय मी. नाही मग असं असताना जरांगे पाटील देखील उमेदवार उभा करणार म्हणजे नाही मिळत त्यांनी यू टर्न घेतला. आता तो ही सुद्धा फसवणूक नाहीये. नाही, तो विषय आता त्यांचा पर्सनल आहे. कारण त्यांच्या काय काय अडचणी त्यांच्या समोर आल्या असतील. उभा करायचंय कारण आरक्षण त्यांनी जे उभा केलंय इलेक्शन लोकसभा विधानसभा लढण्यासाठी नव्हतं. पण तरी एक छोट्याशा समाजामधले या ठिकाणी सर्वसामान्य कुटुंबामधले आमदार म्हणून जातील असं परिस्थिती निर्माण झाली होती. म्हणून त्यांनी त्या ठिकाणी स्टँड तसा घेतला होता. पण जे त्यांनी रणनीती आखली होती त्याच्यामध्ये काही त्यांना वाटलं असेल आणि त्यामुळं समाज उघडा पडू नये, इतर समाज आपल्याबरोबर आलेले उघडे पडू नये म्हणून त्यांनी काही निर्णय घेतला असेल. आता तो निर्णय त्यांना माहिती का घेतला मी तर नाही सांगू शकत. आपल्याला जो विजयाचा विश्वास आहे त्याच्यातून पण दरेक काय आपल्या बीड मतदारसंघापुढचे आपले विजय काय? मी 39 वर्ष झालं या ठिकाणी प्रत्येक क्षेत्रातून मी त्या ठिकाणी सेवा करतोय जनतेची. आणि येणाऱ्या काळामध्ये मी आता गावागावात फिरतोय. ते म्हणले आता 39 वर्ष झालं तुम्ही काम करतात आणि आता एक सूर आहे किंवा नाही दादाला एकदा आपल्याला द्यावाच लागतं. म्हणजे अशी भूमिका ग्रामीण भागामध्ये शहरामध्ये अनेक ठिकाणी पाहायला मिळाली, ऐकायला मिळाली. म्हणून आज मी सांगितलंय आता जनता जनार्दनच हे माझा पक्ष आणि मी त्यांच्या आशीर्वादानेच या ठिकाणी मला ते न्याय देतील. ही अपील मी प्रत्येक ठिकाणी करतोय आणि प्रत्येक ठिकाणी चांगल्या पद्धतीने रिस्पॉन्स प्रत्येक गावामध्ये मला मिळतो. दादा, तुम्ही आज धाडसी निर्णय घेतला आणि मी पुढे कुठल्याही पक्षामध्ये जाणार नाही असं सांगितलं आणि एवढ्या सगळ्या चुरशीच्या लढतीमध्ये तुम्ही आमदारांची विश्वासही व्यक्त करताय. कुठल्या पक्षामध्ये जाणार नाही, कदाचित तुमचा पराभव जर झाला तर भविष्यामध्ये जो काही महाराष्ट्र जनता पक्ष जरांगे पाटलांनी सुरू केला होता तो उद्याच येणार आहे का आणि त्याचं काही पद तुमच्याकडे राखून ठेवलंय असं तुम्हाला काही दिसलेलं आहे का? नाही 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 मी त्यांच्याबरोबर पदाधिकारी म्हणून किंवा पक्षात म्हणून पण त्यांच्या बरोबर काम करणार समाज म्हणून क्लिअर मी या ठिकाणी सांगतो आणि मी जिंकणारच आहे. ह्याच्या पलीकड जर माझं वाईट झालं तर मी राजकारणामध्ये काम करणार नाही. लोकसभा निवडणुकीमध्ये जरांगे पाटील यांनी महाविकास आघाडीला सहकार्य केल्याचे बोललं जाते. त्याचबरोबर आता विधानसभा निवडणुकीमध्ये देखील महाविकास आघाडीलाच ते सहकार्य करतील असं देखील बोललं जातं. तुम्हाला सहकार्य करतील का? आता पाटलाचे प्रश्न मला तुम्ही विचारायला लागले. म्हणजे असं झालं की मी पाटलाचा राईट हँडच आहे असं नाहीये. आता तसं तर आता ते प्रश्नाचे उत्तर ते देतील, मी कसं देऊ? त्यांनी भूमिका स्पष्ट नाही केली त्याच्यामुळे नाही नाही भूमिका स्पष्ट त्यांनी केली ना मी लढणार नाही म्हणून. का नाही लढणार ते बी त्यांनी सांगितलं. पण मी त्यांचे उत्तर मी कसं काय देऊ?